एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने प्रकल्पग्रस्त संवाद मेळावा। बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने उपलब्ध मंगल कार्यालय येथे भव्य प्रकल्पग्रस्त संवाद मेळावा आयोजित करण्यात आला। प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। तदनंतर प्रकल्पग्रस्त संवाद मेळाव्याला सुरुवात करण्यात आली। तसेच या मेळाव्यात जिल्हा सब जिल्हा उत्तर सोलापूर या शहरालगत असलेल्या मौजे देगाव बसवेश्वर नगर सलगरवाडी नेहरूनगर प्रतापनगर सोरेगाव व कुमठे या भागातून उजनी धरणाची देगाव मुख्य कालव्यासाठी सन 2006 ते 2013 या कालावधीत शेकडो शेतकऱ्यांच्या शेतजमिनी 1894 भूसंपादन कायदा अस्तित्वात असताना सुद्धा 6 जून 2006 च्या परिपत्रकानुसार सरळ खरेदी पद्धतीने शेतकऱ्यांच्या मौल्यवान जमिनी अत्यंत कवडी मोल दराने 1 ते 2 लाख दराने सरळ खुश खरेदी पद्धतीने खरेदी करण्यात आल्या। वरील सर्व गावांच्या जमिनी सन 1992 पासून महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत। त्या शेतकऱ्यांना चौरस फूट दराने द्याव्यास पाहिजे होते, तसे मागणी असताना देखील देण्यात आले नाहीत। ज्या शेतकऱ्यांनी आपली जमीन त्याच कालव्यासाठी सरकारला दिली नाही त्या शेतकऱ्यांना मात्र 1 ते 2 वर्षाच्या फरकाने काही शेतकरी 80 लाख ते 1.5 कोटी प्रति एकर या दराने 2013 च्या भूसंपादन कायद्यानुसार जमीन संपादित करण्यात आल्या व नवीन कायद्याच्या कलम 64 अंतर्गत न्यायालयात वाढीव मोबदला मिळवण्यासाठी जाण्याचं संवैधानिक अधिकार सुद्धा अबाधित ठेवण्यात आल्या। सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना मात्र न्यायालयात जाण्याच्या मूलभूत संविधानिक अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले। येथील शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय झाला आहे, तरी विदर्भ बळीराजा संघर्ष समितीच्या अनुषंगाने महामंडळाच्या नियामक मंडळाच्या 85व्या बैठकीमध्ये मंजूर ठराव क्रमांक 17 अनुषंगाने मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळालेले आहे। त्याप्रमाणे सरकारने सोलापूर जिल्ह्यातील सरळ सन 1992 पासून मनपा हद्दीत त्या काळातील खरेदी दिल्या नसल्याने त्यांना काही शेतकऱ्यांना 2013 च्या GR प्रमाणे चौरस फुटाने खरेदी रक्कम दिली आहे। त्याप्रमाणे आम्हा शेतकऱ्यांना विशेष सानुग्रह अनुदानाची तरतूद करून देण्यात यावे असे संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। यावेळी बळीराजा संघर्ष समितीचे मनोजभाऊ चव्हाण, अरुण पाटील, विठ्ठलदादा राठोर, राजूभाऊ लोणकर, बापून नांदूरकर, अमोल गायकवाड, विजय पाटील, सुभाषराव पवार, अशोक कराळे, भोपळी काका, श्रीमती रेखाताई टाकळीकर, शिवराज गायकवाड, श्याम जाधव, प्रकाश गायकवाड, दीपक पवार, अशोक राठोड, गोपाळ पवार, गजू कोरे, श्यामसुंदर राठोड, शुभम डोनाळकर, अशोक चव्हाण इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। जरूर मिळेल आणि हा न्याय मिळेल हा त्रिकालबाधी सत्य आहे। मिळेलच 100%। आणि बाकीचा जो तुम्हाला आज जे तुम्हाला तुमचं कर्तव्य काय आहे, तुम्हाला कशा प्रकारचे पावलं उचलावे लागतील, तुम्हाला कशा प्रकारचे तुमची नीती अवलंबावी लागेल, मनोजराव आपल्याला आम्ही आणून ठेवले तुम्हाला सविस्तर सांगतील। जय हिंद। संघर्षातनं शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम आम्ही केलं। आज आम्ही पण भारतीय जनता पार्टीशी संघटनेशी संलग्न आहे। त्या संदर्भात पण आमच्या आमदाराशी संबंध आहे। तुम्ही कुठल्याही आमदाराला सांगा, आम्ही आमदारच्या पाठीशी राहून आम्ही त्यांना निवडून आणलो। आता आपल्या खरं एक संघर्षाचं एक हक्काचं व्यासपीठ आहे। आम्ही आपल्या हक्कासाठी आमदारला धरून तुम्ही सांगा, त्यांना भेट घेऊ, त्यांचं मीटिंग करू। तुम्हाला कुठल्याही अडचण आलं आम्हाला सांगा, आम्ही त्यांचं मीटिंग लावू। संत सेवालाल महाराज व सर्व महापुरुषांना महाविभूतींना वंदन करतो, त्यांना नतमस्तक होतो। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचं या नावाचं पहिलं एक शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा आज छोटेखानी का होईना आपल्यासाठी फार मोठा मेळावा या ठिकाणी आहे। कारण की बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना जी आहे ती विदर्भापुरती मर्यादित होती। आज सोलापूरचा उल्लेख आहे का तुमच्या सर्व खरेदीमध्ये? नाही। याचे सगळे दर जे काढला जाते नंतर रचना
विभागात काय आहे त्याच्या 3 पद्धती आहे मी सांगितल्या. ते बाजार मूल्य, SSM मेथड आणि त्याच्यानंतर रेडी रेटनर. रेडी रेटनर हा तुमच्या बाजार मूल्याला धरूनच असतो. आता या पद्धतीनं तुमचे दर कसे काढले याची तुम्ही माहिती करा. ते कशी काढायची मी तुम्हाला नंतर सांगेन. अधिकृत काही पुरावे आपल्याकडे प्राप्त करून मी सांगितलं ना की 2006, 7 आणि 8 3 वर्षाचा रेडी रेटनर काय होता याची माहिती आम्हाला द्या. कोणाकडे मागायची? नगररचना आणि तुमच्या महानगरपालिकेमध्ये कुठला विभाग ते काम करते त्याला. मला वाटते तिकडे असेलच. ठीक आहे, तुमचा दुय्यम निबंधक वगैरे यांच्याकडे असते. या पद्धतीने मागणी करा. आणि मला असं वाटते की आमच्या ठिकाणी जे आम्ही 5 लाख रुपये मागितले नाही, आम्ही 2013चा आधारभूत वर्ष अर्थातच 2013चा रेडी रेटनर जो होता त्याला अनुसरून आम्हाला तुम्ही पैसे द्या अशी आमची या ठिकाणी मागणी होती. मात्र हे करत असताना तुम्हाला जो दर दिला जाणार आहे तो शहराच्या अनुषंगानंच दिला पाहिजे. यासाठी आपण जी काही आपली मंत्रालय स्तरावर बैठक लागेल आणि ती बैठक लावून घेण्यासाठी तुमचे जे स्थानिक आमदार महोदय असतील यांना साकडं घडावं लागेल.